नमस्कार मित्रांनो, नवक्रांती यूट्यूब चॅनलमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, बरेच व्हिडिओ दिवसानंतर मी आज या ठिकाणी तुम्हाला ह्या येणाऱ्या गुढीपाडवा 2026 सालाची ऑफर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओमध्ये दुसरी कुठलीही माहिती विचारण्याची किंवा फोनवर माहिती विचारण्याची गरज राहणार नाही मित्रांनो. एवढी सगळी डिटेल इन्फॉर्मेशन किमतीसहित, अवजारासहित सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत मित्रांनो. बघा, पूर्ण महाराष्ट्र आपल्या नवक्रांती अॅग्रोवर प्रेम करत आहे की नवक्रांती अॅग्रो एजन्सी एका शेतकऱ्याच्या मुलाची कंपनी शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी. तुम्ही म्हणणार नवक्रांती अॅग्रो एकदा बोलताय, शुगर किंग एकदा बोलताय. तर शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. शुगर किंग ट्रॅक्टर या ठिकाणी असेंबल होतो, बनवला जातो. हे जे अवजार आपण बनवले जातात, उदाहरणार्थ बघा, ह्याच्यामध्ये आपण 2023 साली 2.5 फुटी ट्रॅक्टर लॉन्च केला 1502 DI मध्ये. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 818. आता 818 म्हणजे काय, तर ह्याच्या पाठीमागची टायरची साईज 818 आहे. शुगर किंग 818, ह्याला 818 का म्हटलं जातं, तर ऊसामध्ये पॉवर टिलरचं काम करणारा ट्रॅक्टर आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला जर पॉवर टिलर घ्यायचा असेल, एखाद्या शेतकऱ्याला जर ऊसाला भर लावायची असेल, मग तिथं 3.5 फुटी सरीपासून ते 5 फुटी सरीपर्यंत ऊसाला भर लावणीचं 2 बैलाची शेतीची कामं करणारा आणि शेतकऱ्याला परवडणारा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याला टेस्ट रिपोर्ट पण आहे. आता आपण पहिल्यांदा एक मुद्दा घेऊया, ट्रॅक्टर. ट्रॅक्टरला ह्या काय काय गोष्टी, कुठल्या कुठल्या गोष्टी आपण बसवलेल्या आहेत. आता ह्याला इंजिन कुठलं आहे, याला गिअर बॉक्स कुठला आहे, ह्याला टायर साईज कुठली आहे, सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं, ह्याला ग्रीव्ज कंपनीचं इंजिन आहे. तुम्हाला मी खोलून दाखवतो. भैया खोलो जरा पडेल. तर आपल्याला ग्रीव्ज कंपनीचं इंजिन छत्रपती संभाजीनगरला हे इंजिन बनतं मित्रांनो. एवढी डिटेल माहिती तुम्हाला कुठलाच दुकानदार सांगणार नाही. कारण का, वस्तू विकण्यापुरतं सगळीजण गोड बोलतात, परंतु वस्तूची सर्व्हिस देणं, वस्तूबद्दलची सगळी माहिती दुकानदाराला असणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. तर बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी आपल्याला एक्साईडची बॅटरी दिलेली आहे. आता आम्हाला बॅटरीमध्ये 1000-2000 रुपये वाचवता आले असते, परंतु आम्ही असं ठरवलं की बॅटरीमध्ये जर वाचवलं गेलं तर बॅटरी खराब झाली तर शेतकऱ्याने जायचं कुठं, म्हणून साठी बॅटरी देताना एक्साईड कंपनीची ओरिजिनल बॅटरी आपण या ठिकाणी टाकलेली आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जरा पुढे आलो तर या ठिकाणी इंजिन आहे. तुम्हाला मगाशी सांगितल्या पद्धतीनं छत्रपती संभाजीनगरला हे इंजिन बनतं. ह्याचा पार्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार होत असल्यामुळं पार्ट भेटायला काय अडचण नाही. तुम्ही म्हणणार इंजिन, आता जुनं तुम्ही जर बघितलं बऱ्याच 10-15 वर्षापूर्वी, तर विहिरीला पाणी काढण्यासाठी जे इंजिन वापरलं जात होतं ते ह्याच कंपनीचं होतं. अजूनही टाटा AC जीप गाडीला ह्याच्यामधलं छोटं इंजिन वापरलं गेलं. तर हे इंजिन आहे, हे जे इंजिनचं HP आहे 15 HP. आता तुम्ही म्हणताल की मग इंजिन 15 HPचं आहे, मग ट्रॅक्टर किती HPचं आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. जरा आपण पुढे येऊया. तर या ठिकाणी डिझेल टँक दिलेला आहे. 20 लिटरचा डिझेल टँक आहे. ह्याच्यामध्ये डिजिटल मीटर दिलेला आहे, स्पीडोमीटर आपण म्हणतो त्याला. कारण ट्रॅक्टरला हा तासाचा मीटर दिला जातो, म्हणजे 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास हा एक मीटर असतो. आणि दुसरा किती स्पीड आहे ट्रॅक्टरला डांबरीवरून चालताना, तो एक मीटर दिलेला असतो. ट्रॅक्टरला स्पीड आहे 25चं, लक्षात घ्या. त्यानंतर हॉवर्सचं या ठिकाणी इंडिकेशन आहे, ते डिजिटलमध्ये आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो आपण या ठिकाणी स्टार्टर वापरलेला आहे तो बॉश कंपनीचा स्टार्टर आहे. त्यानंतर डायनामा TVS कंपनीचा. ही डिटेल माहिती का मी तुम्हाला देतोय मित्रांनो, तर वस्तूतला प्रत्येक बारीकने बारीक पार्ट आपण स्टँडर्ड टाकलेला आहे की जेणेकरून शेतकरी बांधवांना तो लवकरात लवकर जाणार नाही, याची खात्री या ठिकाणी घेतलेली आहे, ती काळजी घेतलेली आहे. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण इंजिन पर्यंत आलेलो आहे. आता गिअरबॉक्स कडे येऊया. बरेच शेतकरी बांधव म्हणतील की बाबा ह्याला गिअरबॉक्स कुठला आहे, तर मित्रांनो ह्याला गिअरबॉक्स 20 HPचा आपण टाकलेला आहे. कारण का, पूर्वी आपल्याकडे 16 HPचा गिअरबॉक्स होता आणि मग काही काळानंतर महाराष्ट्राच्या मातीमध्ये हार्डपणा, नदीकाठला जर तुम्ही गेला तर तिथं तुम्हाला 20 HPचा गिअरबॉक्स असल्याशिवाय उसाला भर लागत नाही. तर ह्या बाजूने दाखवा. तर ह्या ठिकाणी गिअरबॉक्स आपण 20 HPचा टाकलेला आहे.
तुम्हाला टायर साईज दाखवतो. आता 20 HP चा गिअरबॉक्स कसा आहे ही तुम्हाला जर बघायचं असेल तर याच्यामधले गिअर सेंटर गिअरबॉक्स आहे. म्हणजे हे गिअर जो आहे तो सेंटरला आहे. कायला साईडला गिअर दिसतील तुम्हाला, पण सेंटर गिअरबॉक्स हा एक नंबर असतो. अशा बऱ्याच ट्रॅक्टर चालवणाऱ्या ड्रायव्हरचं म्हणणं आहे. मालकाचं पण नाही सांगत मी तुम्हाला, ड्रायव्हरचं सांगतो. तर सगळ्यात महत्त्वाचं सेंटर गिअरबॉक्स या ठिकाणी दिलेला आहे. दुसरी गोष्ट PCDC लिव्हर या ठिकाणी दिलेला आहे. पाठीमाग PCDC म्हणजे काय, जर तुम्ही समजा नांगर जोडला, आता पलीकडे इथं नांगर पण आपण याला बनवलेला आहे. बघा हा नांगर पण या ठिकाणी बनवलेला आहे म्हणतो. ऑफर पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सांगणार आहे. तर ट्रॉली बनवले, नांगर बनवले, 34 प्रकारचे अवजार चालणारे या ट्रॅक्टरला सगळं बनवलेलं आहे. तर आता PCDC लिव्हर मध्ये काय होतं, पाठीमागे अवजार जोडलं तर सेन्सर असतो त्याला. ते अवजार जेवढं बुडवायचं आहे एकदाच ठरवलं जातं आणि ट्रॅक्टर सेन्स देतो त्याला, म्हणजे जेणेकरून ते अवजार खाली जाऊ देत नाही आणि वर पण येऊ देत नाही. त्याला PCDC लिव्हर म्हणतात. त्याच्या पाठीमागे या ठिकाणी PTO दिलेला आहे. PTO मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना वाटेल की त्याला किती RPM आहे बाबा, तर 540 आणि 1000 RPM याला दिलेला आहे. आपण मोठ्या ट्रॅक्टरला ज्या पद्धतीनं असतं त्या पद्धतीनं पाठीमागं सर्व दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. दुसरी गोष्ट महत्वाचं, इथं पानं पण ठेवायची एक डिक्की दिलेली आहे. म्हणजे ह्याला तुम्हाला पाण्यासाठी डिक्की दिलेली आहे. इंडिकेटर दिलेले आहेत. पाठीमागे बॅकला लाईट दिलेली आहे. टायरची साईज बघा, इथे 8-18 टायर हेवी क्वालिटीचा टायर दिलेला आहे. म्हणजे जेणेकरून शेतकरी बांधवांना कमी जागेमध्ये चालण्याचा. आणि माझं एक तुम्हाला चॅलेंज आहे मित्रांनो, की भारतामध्ये सगळ्यात छोटा 2.5 फुटी ट्रॅक्टर शेतीची 2 बैलाची कामं करणारा हा ट्रॅक्टर आहे. तुम्ही म्हणाल मग हा ट्रॅक्टर का ठेवलाय, ह्याची पण ऑफर मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका. सबस्क्राईब नावाचं, सदस्य घ्या नावाचं एक खाली बटन आहे बघा, तर ते दाबा तुम्ही मित्रांनो. ते फ्री असतं, फुकट असतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे, या बाजून दाखवा, की या ठिकाणी ब्रेक दिलेले आहेत. तर ही ब्रेक एकदम चांगल्या क्वालिटीचं लायनर ब्रेक आहेत. त्यानंतर या ठिकाणी रेस दिलेला आहे. हँड म्हणजे उताराला जर ट्रॅक्टर लावला आपण तर तो एक वेगळाच ब्रेक या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲव्हरेज. ट्रॅक्टर घेताना बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्याकड कानाडोळा केलाय, कारण डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि म्हणूनसाठी हा ट्रॅक्टरला ॲव्हरेज आहे 1 लिटरला 1 तास. भारतामध्ये सगळ्यात जास्त ॲव्हरेज देणारा हाच ट्रॅक्टर आहे मित्रांनो. माझं चॅलेंज आहे तुम्हाला. तर सिंगल सिलेंडर आहे, सगळ्यात महत्त्वाची इंजिन सिंगल सिलेंडर आहे, अजून एकदा सांगतो. त्यानंतर तुम्हाला ॲव्हरेज जास्त पडतं आणि मेंटेनन्स 0 आहे. मेंटेनन्समध्ये कसं असतं, एखादा ट्रॅक्टरचा 2, 4, 5 वर्षानंतर घोटाळा निघाला तर तो जास्त पैसे खातो, म्हणजे जास्त खर्च येतो. याला तसं नाही मित्रांनो, कारण काय इंजिन सिंगल सिलेंडर असल्यामुळे कमी खर्चामध्ये हा तयार सुद्धा होतो किंवा नीट होतो. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची मी तुम्हाला सांगणार आहे, ह्याची जी बैठक आहे तो सीटची कॅपॅसिटी एकदम चांगली बनवलेली आहे. म्हणजे पाठीचा मणक्याला कुठलाही त्रास होणार नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, या ठिकाणी तुम्हाला चालवण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही उसाला भर लावता त्यावेळेस तुम्हाला जो का ग्राउंड क्लिअरन्स आहे, खालची जी काय हाईट आहे ती आपण एकदम नॉर्मल कमी ठेवलेली आहे, एकदम योग्य ठेवलेली आहे. वळवताना ऊस मोडतो का, हा एक प्रश्न बऱ्याच शेतकरी विचारतात. तर वळवताना त्या सरीत न वळवता एक सरी गॅप देऊन दुसऱ्या सरीत वळवला तर ऊस मोडत नाही, कारण आधुनिक काळामध्ये आधुनिक अवजाराशिवाय पर्याय नाही. या ठिकाणी अजून एक मुद्दा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, की पाठीमागं जे लिफ्टिंग कॅपॅसिटी असते, म्हणजे इथं जर मी उभा राहिलो बघा, तर या ठिकाणी 400 ते 450 किलो ट्रॅक्टर असा लिफ्टिंग करतो, म्हणजे उचलतो. म्हणजे कुठले एखादं तुम्ही लिफ्टिंग कॅपॅसिटी आपण त्याला म्हणतो, ब्लोअर वगैरे तुम्ही उचलायचा जोडला, हायड्रोलिक ब्लोअर जोडला तर लिफ्टिंग कॅपॅसिटी 400 ते 450 kg आहे. दुसरी गोष्ट, ओढण्याची क्षमता ह्याला 2 टन आहे सपईला आणि चढाला तुम्हाला थोडंसं 700 ते 800 900 किलो पर्यंत हा चढाला ट्रॉलीमध्ये ओढू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला ऑफर पण सांगणार आहे. तर आता ह्याच्याबद्दल ट्रॅक्टरबद्दल सगळी माहिती जवळपास मी तुम्हाला सांगितले ट्रॅक्टरची. अजून जर काय माहिती विचारायची असेल तर कॉमेंट बॉक्स आहे, त्या कॉमेंट बॉक्समध्ये दादा मला अमुक अमुक या ट्रॅक्टरची अमुक अमुक माहिती सांगा असं विचारा, तर तिथं मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन. दुसरी गोष्ट, आता ह्याच्यामध्ये जी काय टायर असतील त्याच्यामध्ये मटेरियल आहे त्याच्याबद्दल सांगितलं. आता ऑफरमध्ये येऊया आपण. ऑफरमध्ये काय केलेलं आहे आपण, की पूर्ण महाराष्ट्रामध्ये
पूर्ण भारतामध्ये म्हणलं तर चालेल की हा ट्रॅक्टर अपोलो शुगर किंग म्हणलं तर जरा कोण ओळखत नाही, म्हणजे नवीन वाटतो. परंतु हा नवीन नाही मित्रांनो, 2017 साली हा ट्रॅक्टर आला आणि हा ट्रॅक्टर रोडवर दिसत नाही. बरेच शेतकरी म्हणतात की रोडवर दिसत नाही कुठं ट्रॅक्टर, आणि कारण का रोडवर चालतच नाही मित्रांनो, कारण हा चालतो उसात. त्याच्यामुळं ट्रॅक्टर गेल्या वर्षी मी 900 ट्रॅक्टर विकलेले आहेत. 900 ट्रॅक्टर. मग 900तला तुमच्या गावाच्या आसपास पण विकलेला असणार आहे. पण तुम्हाला तो दिसला नाही. का दिसत नाही? तर हा ट्रॅक्टर ऊसामध्ये चालतो आणि अंतर्मशागतीचं काम करतो. त्याच्यामुळं रोडवर येत नाही, डांबरीवर येत नाही. त्याच्यामुळे तो दिसत नाही. पहिला मुद्दा. एक जण मला म्हणला सेकंड मिळतो का? बिलकुल मिळत नाही. आता तुम्ही म्हणताल की का मिळत नाही? तर हा ट्रॅक्टर गरजेचा आहे. शेतकऱ्यांना दररोज ही 2 पैसे आणून देणारा आहे. पैसे 2 पैसे घरात आणणारा वस्तू आहे. त्यामुळे हा सेकंड पण कोण विकत नाही. मग नवीन नवीन सुद्धा योग्य किमतीमध्ये आम्ही ठेवलेला आहे. तुम्ही म्हणताल की कसं काय? 10 जणांकडून एक रुपया काढायचं या तत्वानं एका शेतकऱ्याकडून ₹10 बिलकुल न काढता 10 जणांकडून एक रुपया काढायचा. एक जण म्हणला ही तुमची 3,97,000ची ऑफर आम्ही पाहिली, पण ह्याच्यामध्ये मला फक्त ट्रॅक्टर मिळेल का? हो नक्की मिळेल. तुम्ही शोरूमला येऊन भेट द्या. ट्रॅक्टर रोटर मिळेल का? हो नक्की मिळेल. ट्रॅक्टरची रोटरची किंमत तुम्हाला इथं शोरूमला आल्यावर सांगेन. आता ऑफरची सुरुवात झाली मित्रांनो. मित्रांनो, येणाऱ्या 2026 सालामध्ये गुढीपाडव्याच्या ऑफरचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर एकच काम करायचं, या ऑफर समजून घ्या. कशी? ट्रॅक्टरवर चक्क आपण हा ट्रॅक्टर फ्री ठेवलेला आहे. कसं? ट्रॅक्टरची किंमत आता बघा, ट्रॅक्टरची रोटर, ट्रॅक्टरवर हा रोटर तर तुम्हाला लागतो. ट्रॅक्टर आहे, रोटर आहे, हा रेझर आहे बघा सरी पाडण्याचा, हा अवतवखर आहे बगला फोडणी साठी 1 नंबर. त्यानंतर हा वेट आहे. ट्रॅक्टर, रोटर, रेझर, बगला फोडणी, वेट, ही झाली ट्रॅक्टरची अवजार. पण ह्याच्यावर आम्ही एक तुम्हाला गिफ्ट ठेवलंय, पॉवर विडर, छोटा ट्रॅक्टर. ट्रॅक्टरवर ट्रॅक्टर फ्री. त्या ट्रॅक्टरची अवतवखर, 2 लोखंडी चाकं, त्याचा रोटर, हे प्लस ब्रश कटर, ब्रश कटरच्या ह्या बॉक्समध्ये असणारा रोटर, त्यानंतर इंजेक्टर म्हणजे फवारणी यंत्र, आणि 300 फूट पाईप, ह्या सगळ्या वस्तू घरपोच आम्ही देणार आहे मित्रांनो. आणि ही ऑफर फक्त येणाऱ्या गुढीपाडव्यापर्यंत आहे. बुकिंग करायला फक्त 11,000 रुपये भरायचे आहेत. लवकर ज्यांचं बुकिंग होईल त्यांनाच ट्रॅक्टर गुढीपाडव्याच्या आसपास मिळेल. गुढीपाडव्या दिवशी बुकिंग आजच सांगतो फुल झालेलं आहे. त्याच्या अगोदर तर 2 दिवस मिळेल आणि गुढीपाडव्याच्या नंतर तर मिळेल. तर लवकरात लवकर तुम्ही 11,000 रुपये भरून बुकिंग करा. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. त्याचबरोबर 350 प्रकारच्या वस्तू आणि योग्य रेटमध्ये आपल्या नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी भेटतील. या ठिकाणी नांगर असेल, ट्रॉली असेल, त्यानंतर अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक गाड्या असेल, तर ह्या सुद्धा आपण गिफ्टमध्ये देतोय. तर सगळ्या वस्तू तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जवळजवळ नवक्रांती ॲग्रो, पत्ता नीट लक्षात घ्या. आपलं पंढरपूरला मेकॅनिकल लाईनला रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर 4 मजली बिल्डिंग, तिथं नवक्रांती ॲग्रो म्हणून ऑफिस वजा दुकान आहे. त्यानंतर तिथं नवक्रांती नाव आहे. आणि ही शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी पंढरपूर पासून जुना अकलूज रोडला आल्यानंतर खेडबाळवणी चौकाच्या जवळ या ठिकाणी शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी नावानं हे कंपनी आहे. तर इथंही तुम्ही येऊ शकता. गुगलला जायचं, शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी एवढं जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला लोकेशन नक्कीच येईल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद.